प्रेज द लॉर्ड. जय मसीह की. देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो. परमेश्वर पिताने सुंदर असा दिवस दाखविला आहे तुम्हाला आणि मला. खरोखर जिवंत देवाचा दया कृपा करुणा आहे तुमच्यावर माझ्यावर. परिस्थितीचे कृत्ये परिस्थितीचं पुस्तक 4 अध्याय 12 वचन. आणि तारण दुसरं कोणाकडून आहे, कारण जेणेकरून आपलं तारण होईल. असं दुसरं कोणतंही नाव आकाशखाली मनुष्यामध्ये दिलेलं नाही. प्रेज लॉर्ड. तारण येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्राप्त होतो, कारण येशूचा अर्थच आहे तारणारा. तारणारा म्हणजे पापापासून सुटका करणारा, मुक्ती करणारा. येशू स्वयं तारणारा आहे. येशू स्वयं उद्धार करता आहे. येशू स्वयं जगाचा प्रकाश आहे. हालेलुया. रोमकर्षपत्र 6 अध्याय 23 वचन. पापाचा वेतन मरण आहे, देवाचा कृपादान आपला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सार्वकालिक जीवन आहे. मग जिवंत देवानं योजना तयार केला, पूर्ण जगावर प्रीती केला आणि आपल्या पुत्राला, एकुलते पुत्राला येशू ख्रिस्ताला ह्या जगामध्ये पाठवला. आपण नाताळ साजर करतात, कारण प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आपण साजर करतात. हालेलुया. पूर्ण जगामध्ये, कारण प्रभू येशू ख्रिस्त आला की तुमच्यासाठी, माझ्यासाठी, की तुमचं तारण व्हावं, माझं तारण व्हावं, ह्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षपूर्वी जगामध्ये जन्म घेतला. हालेलुया. देवाचं वचन सांगते की तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, जेणेकरून तुमचं तारण होईल. असं आकाशखाली मनुष्यामध्ये दुसरं नाव दिलेलं नाही. एकच नाव आहे, प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त स्वयं मुक्तिदाता आहे, जीवनदाता आहे, तारणारा आहे, जीवनाचा अधिपती आहे. येशू स्वयं जिवंत देवाचा पुत्र आहे. विश्वास करा. हालेलुया. देवाचं वचन सांगते, रोमकर्षपत्र 8 अध्याय 1 वचन. जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत आता दंडात्म नाही. म्हणजे जो कोणी प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारतो, त्याच्यावर न्यायनिवाडचा प्रसंग येणार नाही. हालेलुया. तो जीवनातून पार जातो आणि त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतो. हालेलुया. परमेश्वराचं एकच इच्छा आहे की सर्व मानवजातीचं तारण व्हावा, पाप क्षमा व्हावा, जीवन मिळावा आणि त्यांना स्वर्गात जीवन मिळावा. हालेलुया. विश्वास करा.